यंदाची जनगणना तब्बल 15 वर्षांनंतर होत आहे आणि विशेष म्हणजे ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध धोरण निश्चितीसाठी ही जनगणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही जनगणना 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात घरांशी संबंधित माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर नोंद घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात स्वगणनेचा पहिला टप्पा 1 मे ते 15 मे दरम्यान होणार असून गृहगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार आहे. विशेष म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना जर त्यांचे संबंध स्थिर असल्याचे मानले गेले तर त्यांना विवाहित म्हणून नोंदवले जाणार आहे. दरम्यान जनगणनेनंतर नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी हमी केंद्र सरकारने केली आहे. या जनगणनेत घरांची संख्या, घराची स्थिती, खोल्यांची संख्या, घराचा वापर राहण्यासाठी की व्यावसायिक कारणांसाठी, घर स्वतःचं आहे की भाड्याचं, तसेच घर मातीचं आहे की कॉन्क्रीटचं याची देखील माहिती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जात, घरातील विवाहित जोडप्यांची संख्या याबाबत देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीज, शौचालय, बाथरूम आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती देखील घेतली जाणार आहे. तसेच मोबाईल, टीव्ही, संगणक किंवा लॅपटॉप यांसारखी साधनं आहेत का आणि सायकल, दुचाकी किंवा कार यांसारख्या वाहनांची माहिती देखील नोंदवली जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच नागरिकांना स्वगणनेचा पर्याय देखील देण्यात आला आहे. यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबरच्या मदतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. OTP द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर आपली सर्व माहिती ऑनलाईन भरायची. सर्व माहिती भरल्यानंतर प्रिव्ह्यू पाहून अंतिम सबमिशन करता येईल. सबमिट केल्यानंतर मिळणारा SED ID जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण तोच ID नंतर जनगणना कर्मचाऱ्याला दाखवावा लागणार आहे. लक्षात ठेवा, एका मोबाईल नंबरवरून एकच घर नोंदवता येणार आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव नंतर बदलता येणार नाही. तर देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही जनगणना वेळेत पूर्ण करा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका नक्की पार पाडा.